सरोजनीताई, म्हणजे लीला ना खूप साधी आहे, अल्लड आहे. तिच्यासारखं सारं जग साधं आहे असं तिला वाटतं. आयुष्यातले छक्के पंजे कळत नाही तो तिला. तिची काळजी घ्या आणि आईच्या मायेने तिला सांभाळून घ्या. हो लीलाचे बाबा, नका ना काळजी करू, मी तुम्हाला शब्द देते. तुमच्या लीलाला मी कधीच अंतर देणार नाही. जसा माझा अभिराम तशीच लीला. चला लीला, आपल्या घरी जायचंय आता. जन्मदात्या ह्या घराची लांबुनी पायरी लेक प्यारी बघली. रेऊ ए रेऊ, चला सोडा, तिला जायचंय आता घरी. चला चला चला. असं काय करते अगं? नवऱ्याचं घर हे मुलीचं घर असतं लग्नानंतर. ताईने तिच्या घरी जायला हवं ना. चल लीला, चल, तुला तुझ्या घरी जायचंय. ते बघ, जावई बापू वाट बघतात. तू गेलीस तर मी खूप एकटी पडेल ग. खूप मिस करेन तुला. मी पण तुला खूप मिस करेन. आता माझ्या केसांना रोज रात्री तेल कोट लावून देणार. माझ्या पण चुका कोण सांभाळून घेणार आता? ताई, तू तिकडे गेल्यावर मला वाटलं नव्हतं हा लीलाचं लग्न असं पटकन होईल. हो ना, घरातून निघताना देवापुढे नारळ ठेवला होता. तो एवढा फळाला येईल असं वाटलं नव्हतं कारिंदी. मग झालं. आजी, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. अरे बापरे, अगं मी पण खूप मिस केलं बाळांनो, खरंच. माधुरी, ये बाळा. लीला आणि अभिरामचं औक्षण कर. दुर्गा, औक्षण करतेस ना बाळा? हो आजी. चला, उखाणा घ्या आता आणि मग उजवं पाऊल पुढे टाकून आत जायचं. परत उखाणा? हो, म्हणजे काय, लग्न झालेल्या मुलींनी उखाणा घ्यायला असं कंटाळायचं नसतं.
हे असे प्रसंग तर वारंवार येत राहणार नाही का सरस्वती? हो हो. नाही नाही आजी तसं नाही. पण मग मी मावशी आईने सांगितलेला परत घेतला तर चालेल का? कोणता मगाशी घेतला तो? नव्या ऑडियन्स समोर जुनाच शो. घे तू, चालेल. मोहितेंची मुलगी झाली जहागीरदारांची सून. आशीर्वाद मागते दोन्ही हात जोडून. कितीही अडथळे आले तरी संसार करीन मनापासून. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा अभिरामचं पान हलणार नाही लिलावाचं. मस्त मस्त. चला अभिराम, तू घे आता उखाणा. तू घेतला नाहीस ना मगाशी, आता घे. आई याची काही गरज नाहीये असं आणि कसं? सगळ्यांना लीलाचं नाव माहितीये. बस झालं. अभिराम वेलकम लीला. ह्या घरात आजी सोडून पहिल्यांदाच माझ्याशी कोणीतरी चांगलं बोलले. म्हणजे पार्टनर ह्या घरात सुद्धा माझ्याशी मैत्री करतील अशी लोक आहेत.